आज महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी म्हणजे 40पेक्षा जास्त संघटनांनी एकत्र येऊन मराठा समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत म्हणजे ते प्रलंबित प्रश्न मग सामाजिक असतील किंवा अन्य कोणते असतील त्या सगळ्या प्रश्नांना मुळापासून आपल्याला हात घालण्याची गरज आहे ही सगळ्यांनी एक समान बाब अधोरेखित केली आणि त्याच मुद्द्यांवरती आज जवळपास आमच्या 10 मागण्यांवरती एकमत झालेलं आहे आणि मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवरती जे काम करायचं आहे त्या मुद्द्यांवरती आम्हाला शासनाकडे एक संवाद साधण्याची आम्ही सुरुवातीला तयारी दर्शवतो आहोत आणि शासनाकडे संवाद साधून आमच्या मागण्या शासनापुढे मांडणार आहोत। त्यानंतर शासनाचा कसा प्रतिसाद येतोय ते पाहून मग या संघटनांची मागण्यांबाबतची पुढील दिशा ठरवण्यात येईल। अजूनही आंदोलन करतायत किंवा मध्ये देखील त्यांनी केलं मात्र त्यांना फारसं यश येताना दिसत नाही किंवा त्याची दखल घेतली जात नाही असं दिसतं आणि आता अशा परिस्थितीमध्ये सरकारशी चर्चा करणं आणि ह्या बाजूला मी प्रश्न विचारतो की 42 संघटना एका बाजूला आणि मनोज जरांगी पाटील एका बाजूला असंही वातावरण मग नाही? अजिबात नाही। मनोज भाऊ जे सातत्याने सांगत असतात की त्यांच्या मागे सगळा मराठा समाज आहे, मग आम्ही देखील त्या सगळ्या मराठा समाजातच आलोय, आम्ही त्यांच्यासोबतच आहोत, त्यांच्या मागेच आहोत। मुळात आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो की मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अनेक बाबी अशा आहेत की ज्या मराठा समाजाच्या हिताच्या आहेत, दूरगामी त्यांच्यावरती परिणाम घडवणाऱ्या आहेत आणि या गोष्टींना हात घालण्यासाठी आज या बैठकीचं प्राथमिक स्वरूपात आयोजन करण्यात आलेलं होतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।